2 रनांची पेनल्टी देण्यात येणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. चला मैदानाच्या आतमध्ये आता आपण जातोय. 2 सलामीवीर फलंदाज आलेले आहेत. एका बाजूला आपण बघतो शहबाज आहे. समोर आपण बघतोय तर एक नवी मुंबईचा चमचमता तारा म्हणजे ओमकार पाटील आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार नाव आपण बघतोय. तर यष्टीच्या मागे शार्दूलला देखील आपण बघतोय. शार्दूलकडे देखील प्रचंड एक्सपिरियन्स अनुभव आहे. सातत्यानं टेनिस क्रिकेट महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट विश्वातील हे देखील एक मोठं नाव म्हणजे शार्दूलला आपण बघतोय किपिंग करत असताना. आणि त्याचबरोबर दाफोली टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महोदय आमचे मार्गदर्शक आदरणीय जतीनदादा सालगावकर यांचं आगमन झालेलं आहे. जतनदादा तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. जतीनदादा सालगावकर आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर दापोलीच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव म्हणजे आकाश रखपल यांचं देखील आगमन झालंय. ओमकार पाटील पहिलाच बॉल आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न शहबाजच्या माध्यमातून होता आणि सरळ चेंडू मात्र किपरच्या हातामध्ये जाऊन ट्रॅव्हल झालाय. शार्दूल एक दर्जेदार नाव राहिले. एक घातक असा बॅटर्स आपण बघतो. तर दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील ऑलराऊंडरच्या अगदी यादीमधला हा देखील एक चमचमता तारा आहे. शॉर्ट बॉल आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क आता होत नाहीये कारण तुम्ही ओमकार पाटील सारख्या चांगल्या बॉलरला फेस करताय. त्याला खेळणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. बॅकफुटला नाही तर थोडंसं तुम्हाला फ्रंटफुटचा वापर करावा लागेल तरच तुम्ही दाबून अगदी त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकता. मोठा प्रहार करायचा होता बॅट बॉलचा. तिथे देखील संपर्काने फेअर डिलिव्हरी आहे. ऑफस्टंपच्या बाहेर फलंदाज खूप सफल होताना बघायला मिळाला. बॅक टू बॅक तिन्ही बॉल बिंदी आलेले आहे. सुपर बॉलिंग 5 ओव्हरचा तो सामना आहे. या 5 ओव्हरमध्ये एका बलाढ्य टीम नाईट रायडरचा संघ आपण बघतोय येताना दिसतोय. एकदम थोडंसं बाहेरचा बॉल तिथे विकेटचं पतन होणार नाहीये. स्पर्श झालाय आणि आय थिंक लेग बाईचा इशारा देखील आलाय. संघाचं खातं आता उघडलं जाईल. 1 धावेनं टीमचं खातं ओपन होत आहे. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे. अनेक दिग्गज प्लेयर्स आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. दापोली 11 या संघाचं आगमन झालंय. आदरणीय आमचे मार्गदर्शक स्वप्नीलदादा शिंदे आहे, जतीनदादा सालगावकर, आकाश रखपाल आहेत, तेच खटावकर, वंडेदादा शिर्के अगदी संपूर्ण त्यांचा संघ घेऊन ते मात्र या ठिकाणी आले. दापोली 11 टीमचं देखील मनापासून स्वागत आहे. ओमकार पाटील आता कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असू शकेल निहालच्या विरोधामध्ये. डावखुऱ्या शैलीचा डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि इथे बॅकवर्ड शॉट लेग तैनात केला गेलाय. बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला गेलाय. पुढचा बॉल आहे. चेंडू हवेमध्ये आहे. कॅच पकडली जाईल. अगदी बॉलिंगच्या मुताबिक तिथे फील्ड सेट केली होती. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येतोय. शुभम यादव या नावाची चर्चा महाडमध्ये आपण सातत्यानं करत राहिलोय. दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील नवी मुंबई इथून मात्र हा येणारा खेळाडू समोरच्या दिशेला गोलंदाजी राईट राऊंड द विकेट बॉल टाकताना तयार होईल. 5 बॉलमध्ये एक महत्वपूर्ण विकेट घेतली आहे. त्याच्यानंतर केवळ एकच रन त्यांनी खर्च केलेला आहे. शेवटचा बॉल असेल आपण बघतोय तर या ओव्हरमध्ये चेंडूला पहिलाच बॉल आहे आणि इथे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. लॉस ऑफ 1 रन. एकच रन्स पहिल्या ओव्हरमध्ये झालेली आहे. एक महत्वाची विकेट आपल्याला बघायला मिळते. शहबाज आणि त्याचबरोबर शुभम यादव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता असेल. बॉलिंग ट्रॅकवरती न्यू बॉलर कोण आहे थोडीशी चर्चा तर करावी लागेल कारण शार्दूल येतोय
आणि शार्दूल आणि ओमकार हे दोघं जण आता मात्र चर्चा करतायत. चर्चा तुम्हाला करावी लागेल. दुसऱ्या षटकामध्ये आता कोणत्या बॉलरला बॉलिंगसाठी बोलवलं जाते? थोडासा खूप वेळ घेतला गेलाय. न्यू बॉलर नेम प्लीज. शार्दूल बॉलरचं नाव सांगा. शार्दूल जर एक्स्ट्रा प्लेयर असतील तर कॉम्बॉक्स द्या पाठवून आपण. भावेश बॉलर असेल आता इथे. तडपातळ बांध्याचा हा गुणवान गोलंदाज भावेशच्या हातामध्ये आता चेंडू दिला जाईल. समोरच्या दिशेनं आपण शहबाजला बघतोय. शुभम यादव या खेळाडूला अगदी दूरवरचा प्रवास करून तो आलेला आहे. तर तो पहिला बॉल मात्र त्यांनी सोडण्याचा प्रयत्न. डाव्या हाताचा बॉलर आहे. ऑप्शनच्या खूप बाहेरचा बॉल असेल इथे व्हाईट बॉलचा इशारा. इथे भावेशनं सुरुवात मात्र आपण बघतोय तर व्हाईट बॉलनं केलेली आहे या ओव्हरची आणि आता स्कोरबोर्डमध्ये थोडासा बदल होतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह अप्रोचनुसार तुम्हाला क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आहे, शॉर्ट बॉल आहे, चांगला स्क्वेअर कट खेळलाय. चेंडू मात्र डिक्लेअर झोनकडे जाऊ शकला असता, पण तो चेंडू मात्र निसर्गाचे अडथळा आणि सरळ त्या बॉल किपरच्या हातामध्ये जाऊन ट्रॅव्हल झाला. एक रन्समुळे स्ट्राईक रोटेट होते. शुभम यादव नावामध्ये शुभ आहे, पण तो कामामध्ये देखील अगदी चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल. या टीमनं अगदी तुम्हाला इन्व्हाइट केलंय. दूरवरचा प्रवास शुभमने केलाय. तर समोरच्या दिशेनं आता बॉलर तयार असणार आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. एकंदरीत बॅटिंग करणाऱ्या टीमला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुमच्या संघाला 2 रनांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागतंय. म्हणजे तुम्हाला मोठा टोटल उभा करायचा आहे. टोटल चांगला उभा करावा लागेल. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य विजेतेपदाचे प्रबळ दावेदार देखील बनू शकतील. असे सगळे चांगले प्लेयर्स आहेत. पुन्हा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. चांगली लाईन आहे. चांगला लाईनचा या ठिकाणी वापर केला जातोय. बॉलर भावेशच्या माध्यमातून. यष्टीरक्षक आपण शार्दूलला बघताय. तर चांगल्या पद्धतीनं अगदी क्लोज पद्धतीनं कीपिंग केली जातीये. अजून देखील 3 बॉल झालेत. अजून 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. म्हणजे बॅटच्या साहाय्यानं फक्त 1च रन्स आले. त्याच्यामध्ये 3 रन्स टोटली स्कोरबोर्डवरती लागले. 2 एक्स्ट्राचे आहेत. डावेला देखील स्क्वेअर कट खेळलाय. चेंडू मात्र टिकलं झोनकडे चाललाय. 2 रन्स या बॉलवरती देखील मिळणार आहेत. आणि संघाचं स्कोरबोर्ड 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ओम आपण ओमकार पाटीलचं पहिलं षटक पाहिलं असाल. ओमकारनं काय बॉलिंग केली. केवळ नाही केवळ तिथे मात्र 1च रन्स खर्च केला होता. त्याचबरोबर इम्पॉर्टंट विकेट घेतली. त्याच्यानंतर आपण बघतोय भावेशकडे सरळ मात्र शार्दूलनं सांगितलं भावेशचं आपल्याला षटक टाकून घेणं गरजेचं आहे. चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण बघतोय तर कीपर स्वतः बॉलच्या मागे अगदी पकडण्यासाठी अगदी आपण 22चा तो 1 रन्स देखील पाहिला आणि त्याच्यानंतर पुढचा आता बॉल असेल. शॉर्ट बॉल आहे. इथे देखील समोरच्या दिशेने खेळलं गेलंय. चेंडू मात्र डेकला झोनकडे ट्रॅव्हल होईल. 2 रन्स मिळतील आणि षटक क्रमांक 2चा खेळ इथे समाप्त होते. संघाचं स्कोर बोर्ड लॉस ऑफ 8 रन्स. 8 रन्स झालेले आहेत. 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 8च रन्स आपल्या स्कोर बोर्डवरती बघायला मिळतात. सुरुवात थोडीशी धीमी चालली आहे. जी धीमी सुरुवात आहे इथून आता तुम्हाला गिअर चेंज करावं लागेल. आक्रमकतेनं खेळणं खूप गरजेचं आहे. आक्रमण करणं का गरजेचं आहे? याचा अर्थ का प्रतिस्पर्धी टीमकडे चांगले बॅटर्स आहेत. प्रचंड एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. ज्यांचं नामोल्लेख आपण महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये करतो. असे प्लेयर्स प्रतिस्पर्धी टीमकडे तर आहेत. तर दुसऱ्या बाजूला शुभमकडे देखील भरपूर असा अनुभव आहे. 5 ओव्हरचा हा सामना आहे. आपण एकंदरीत तिसरं षटक बघतोय. बॉलर नेम प्लीज. 8 रन्स लॉस ऑफ 1. शुभम. आता शुभमच्या विरोधामध्ये शुभम आहे. आता कोणत्या टीमचा शुभम एकमेकावरती भारी पडतात येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल. आता दोन्ही बाजूला शुभमच आहेत.
बॉलिंग ट्रॅकवरती देखील शुभम आहे. फलंदाजी मार्कवरती देखील शुभमच बघतोय. राऊंड द विकेट आता तिथे बॉल मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाहीये. लॉंग लेगच्या परिसरामध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडूला अगदी पकडलं जाईल, थ्रो केलं जाईल याच्या अगोदर 2 रन्स मात्र खात्यामध्ये जोडले जाते आणि संघाचं स्कोरबोर्ड आता डबल डिजिटमध्ये एंटर होत आहे. 10 रन्स. 10 रन स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. संघर्ष नीती नमाना करावा लागेल. और राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. इसलिए रातों से जंग जीते ना मित्र, वही सूरज सुबह बनकर निकलता है. आणि त्याच्यासारखंच तुम्हाला खेळावं लागेल. त्या सूर्य जसं बनायचं असेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला जळावं लागेल. ऑफला चांगला फटका आहे. 2 रन्स मिळतायत. कधी-कधी आपण म्हणतो ना तुम्हाला स्वतःच्या दिमागाचा वापर करावा लागतो. जी लोकं पायानी चालतात ना ते दूरपर्यंत पोहोचतात आणि जे लोकं डोक्यानी चालतात ना ते यशाच्या दिशेनं मात्र मार्गस्थ होतात. आता तुम्ही ठरवा पायानं चालायचं की डोक्यानी चालायचं. आता त्यात तुम्हाला त्या गोष्टीचा अवलंब करावा लागणार आहे. आमचे नईमबाई देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमच्या कॉम्बोमध्ये जोडलेत. नईमबाई खऱ्या अर्थानं चांगली मॅच आहे. सुपर डुपर टूर्नामेंट बघतोय. तर ज्या वेळेला आपण बघतोय तर गरीब नवाजची टूर्नामेंट होते ना, या टूर्नामेंटला आपण बघतो तर 4 चांद लागत असतात. अनेक प्रचंड आपण बघतोय तर एकंदरीत 30 ते 35 वर्षाचा हा कालखंडाचा इतिहास संपूर्ण स्पर्धेचा आपण बघतोय. बॅटर नेम थँक यू डीजे थँक बॅटर नेम प्लीज. बॅटर फौजान बॅटिंगसाठी पाठवलंय क्रमांक 4 वरती. 12 वरती एक दुसरी विकेट देखील गेलेली आहे. शुभमचा बल्ला अजून देखील खामोश आहे. म्हणजे जेवढे एक्सपेक्टेशन्स ठेवले गेले होते पहिल्या 2 ओव्हरमध्ये, परंतु इथे जोरदार अपील केली आहे. सांगितलं जातंय की इथे चेंडू पडल्यानंतर थोडा काथा बदलतो. हा नानाचा मामला आहे. तिथे बघता 2 रन्स फंबलिंग बघायला मिळते. चुका आहेत. चुकीला माफी नाहीये. झपकन चित्याच्या चपलाईनं इथे 2 रन्स कंप्लीट केलेत. शानदार रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ, जो आय कॉन्टॅक्ट आपण बघतोय या खेळाडूंचा, अगदी जबरदस्त. इथे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू टाकून झालेत. 15 वरती स्कोरबोर्ड थांबले. अजून देखील मोठा फटका बघायला मिळत नाहीये शुभम यादवच्या बॅटमधून. शॉर्ट बॉल पूल करायचं होतं. प्रॉपर असा टायमिंग नाहीये. इथे क्षेत्ररक्षक असू शकणार आहे. फक्त आणि फक्त 1 रन तिथे मिळेल. फौजान ऑन स्ट्राईक मार्कवरती. या स्पर्धेतला पहिला बॉल खेळण्यासाठी फौजान तयार असणार आहे. या ओव्हरमधील शेवटचा बॉल. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा चेंडू मात्र खेळण्यासाठी फौजान तयार असेल. चेंडू टाकला तरी शॉर्ट बॉल या भिरकावलाय. हो यावेळेला चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. या बॉलवरती 4 रन्स मिळतील. चौकार. फौजांना सुरुवात मात्र या स्वतःच्या इनिंगची चांगली गेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपले. पोहोचले. लॉस ऑफ 2 विकेट्स 20 रन्स. 20 रन्स झालेले आहेत. आता विश्रांती घेऊया आणि ऐकूया डीजेवरती एक मधुर संगीत. सरफराज चिपलूणकर अपने वॉलंटियर्स को बाउंड्री लाइन पे फैला दे. त्याचबरोबर विक्रांत स्ट्रायकर्स आणि दापोली 11 ऑल प्लेयर्स आपण रेडी राहायचंय. विक्रांत स्ट्रायकर्स आणि दापोली 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिक्वेस्ट असेल की आपले सगळे प्लेयर्स घेऊन तयार राहायचं आहे. या मॅचच्या मध्यांतरामध्ये आपण टॉस करणार आहोत. ओमकार पाटील पुन्हा एकदा बॉलिंगसाठी तयार झालाय. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे बघायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये या बॉलरनं फक्त 1 रन्स खर्च केला होता आणि या ओव्हरची सुरुवात मात्र धमाकेदार केलेली आहे. सुपर बॉलिंग, सुपर डुपर बॉलिंग बघायला मिळते. पुढचा बॉल असेल शुभमला अगदी सूर गवसत नाहीये की फटके खेळायचे तर कशा प्रकारचे खेळायचे, कारण ऑफ स्टंपच्या खूप बाहेरची लाईन आहे. चांगल्या लेंथवरती देखील बॉल टाकला जातोय आणि हेच कुठेतरी अगदी बॅटिंग करणाऱ्या जो फलंदाज आहे त्याला कठीण जाते की तुम्हाला त्या चेंडूचा अंदाज वर्तवावा लागेल की येणारा पुढचा बॉल कशा प्रकारचा येऊ शकतो. चेंडू पडल्यानंतर आय थिंक थोडंसं स्लो होतोय
ही पडल्यानंतर तो थोडासा थांबतोय आणि त्याच्यानंतर ना मात्र अगदी कीपरच्या हातामध्ये जाऊन ट्रॅव्हल होतोय. अंपायरच्या माध्यमातून सांगितलं जातं की फेअर डिलिव्हरीज आहेत. व्हाईट बॉलचा इशारा दिला गेलाय. इथे व्हाईट बॉल दिला गेलाय. व्हाईट बॉल असणार आहे. खूप वेळ घेतला ऑफिशियल्सच्या माध्यमातून. एक एक्स्ट्रा रन्स आपल्याला बघायला मिळेल. बॅक टू बॅक व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन आणि थोडीशी ओमकार देखील आता ती चर्चा करतायत, की कशा प्रकारचा व्हाईट बॉल दिला जाईल. आणि ऑफिशियल्सच्या माध्यमातून देखील सांगितलं गेलेलं आहे. येस होय, की या मॅचमध्ये अशा प्रकारचा चेंडू आणि यावेळेला शुभमच्या बॅटमधून एक सुमधुर फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर सारण षटकार. धम्माल धम्माल बेमिसाल या फटक्यांसाठी ओळखला जाणारा शुभम आता चांगल्या लयमध्ये दिसतोय. प्रहार करतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता की कशा प्रकारचा फटका खेळला या खेळाडूनं. आणि खरंच सुपर कामगिरी पिक्सल प्रो लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी प्रक्षेपित केली जाते. या चॅनलवरती नवीन असणाऱ्या अगदी प्रेक्षकांना मी नक्कीच सांगू, या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पिक्सल प्रो अगदी घर बसल्या या चॅनलवरती सर्वजण जोडले गेलेले आहे. सर्वांचं मनापासून स्वागत असेल. आता फौजदार स्ट्राईक मार्क वरती आलेला आहे. 29 रन स्कोर वरती लागलेले आहेत. आयटम राऊंड द विकेट पुढचा बॉल टाकला जाईल. ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेनं असणार आहे. एक रन जोपर्यंत या ठिकाणी घेतला जाईल हा नादाचा मामला आहे. तिथे धावचीची संधी होऊ शकते. फौजान बॅक टू द पविलियन. दोन खेळाडूंमध्ये ताळमेळची कमतरता बघायला मिळाली आणि याचाच फायदा बॉलिंग करणाऱ्या टीमनं मात्र घेतलाय. बॅटर नेम प्लीज. बॅटरचं नाव सांगा ना. रिहान बॅटिंगसाठी नंबर 5 वरती रिहानला पाठवलं जाते. त्याचबरोबर दापोली टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महोदय, आमचे मार्गदर्शक आणि दापोली 11 या टीमचे सर्व आदरणीय जतीनदादा सालगावकर सर यांचं आगमन झाले. दादा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज त्यांचा संघ देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. चौथ्या षटकाचा खेळ ऑन बोर्डला चालूच आहे. प्रोग्रेसला षटक आपण बघतोय. ओमकार पाटील आणि त्याचबरोबर त्याच्या विरोधामध्ये रियान आहे. सरपातळ बांध्याचा हा देखील फलंदाज आहे. त्याच्याकडे विद्वत्ता चांगले मोठे फटके तो देखील घेऊ शकतो. मोठ्या बॉलवरती आक्रमण केले जाणार की इथे चांगला बॉल असेल. मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तर आहेत. एक रन तिथे अगदी सहजरित्या खात्यामध्ये जोडला जातोय आणि स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या ओव्हर मधला आता शिल्लक असणार आहे. चांगला फ्लिक आहे. जबरदस्त हेलिकॉप्टर आहे. कॅच पकडली जाते आणि शुभमनं एक अशुभ फटका खेळलाय. विकेटचं पतन झालंय. एक चांगली पारी या खेळाडूची समाप्त होते. बॅक टू द पविलियन. माघारी परतावं लागतंय शुभम यादवला. 4 ओव्हरचा देखील खेळ संपलेला आहे. संघाचा स्कोर बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट 31 रन झालेले आहेत. शेवटचं षटक असेल. न्यू बॉलर 31.
बॉलर डाव्या हाताचा हा देखील बॉलर आहे. समोर आपण बघतो तर इथे ऑन ड्राईव्ह केलेला आहे. बघता बघता तिथे 2 रन्स देखील बघायला मिळू शकतील. लवकर शैलीचा पंकज आता गोलंदाजी मार्कवरती. त्याच्या अगोदर आपण बघितलं तर एक भावेश बॉलर होता, त्यांनी देखील सुपर बॉलिंग केली होती. आपण पुढचा बॉल आता टाकला जाईल. ऑफ्टॉपच्या खूप बाहेरचा बॉल आहे, तिथे 2 खेळाडूंमध्ये ताळमेळची कमतरता बघायला मिळते. इथे पुढचा आता चेंडू टाकला जाईल. यावेळेचा बॉल अगदी सुरेख टाकला जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन इथे खेळण्याचा प्रयत्न होता, तर तो पुन्हा एकदा मिडल स्टंपच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. फेअर डिलिव्हरीज आहेत, म्हणजे एकच नाहीये. तर ओमकार पाटीलला पाहिलं तुम्ही, आपण एकंदरीत बघितलं तर भावेशची ती गोलंदाजी, शुभमचं ते षटक होतं. त्याचबरोबर आता हे षटक पंकज देखील चांगले टाकतोय. कमी गतीचा बॉल आहे आणि ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल एकटाच रन्स मिळतील. आणि त्याचबरोबर आपण बघतोय तर अगदी कुठेतरी अनोख्या स्टाईलमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा बॅट बॉलचा तिथे संपर्क आता होणार नाहीये. बॅक टू बॅक इथे चांगले डिलिव्हरीज पाहायला मिळतात पंकजच्या माध्यमातून. पंकज देखील आता सांगतोय की मी देखील तितकाच चांगला प्लेअर आहे. तर दुसऱ्या बाजूला जो अमित आहे त्याच्या बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. रिहान देखील अगदी चांगली कामगिरी करत नाहीये. शेवटचा बॉल शेवटच्या षटकातील याही बॉलला डिफेन्स करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक शेवटचं देखील संपलंय. संघाचं स्कोर बोर्ड आता आपण बसावीसला एक चेंडू अजून देखील शिल्लक असेल. यावेळेला मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत अगदी लॉंग लेगच्या परिसरामध्ये. तिथे मात्र अगदी त्यांना चकमध्ये चेंडू सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. रन्स मात्र घेतले जातील का? रन्स तिथे देखील मिळतील. सर किती रन्स घेऊयात आपण या बॉलवरती? 3 रन्स घ्यावे लागतील आणि षटक क्रमांक आता इथे शेवटचं संपलंय. 39 रन्स स्कोर वरती लागलेले आहेत. 39 रन्स ऑन बोर्ड वरती आहेत, परंतु 2 रनांची पेनल्टी बॅटिंग करणाऱ्या टीमला होती. म्हणजे याचाच अर्थ 2 रन्स तिथून मायनस केले जातील. जे टोटली ओव्हरऑल 37 रन्स झालेले आहेत. टार्गेट मात्र 38 धावांचं असणार आहे. 38चं टार्गेट असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. नाईट रायडर्स या टीमला 38 धावा कराव्या लागतील. विक्रांत स्ट्रायकर्स आणि दापोली 11 या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस का बॉसकडे. दापोली 11 या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. विक्रांत स्ट्रायकर्स आपला जो कॅप्टन असेल लवकरात लवकर पाठवून द्या. बघा दिलेल्या वेळेमध्ये आपला कॅप्टन येणं खूप गरजेचं आहे, कारण या मॅच मध्ये देखील जो बॅटिंग करत होता संघ त्याला आपण 2 रनांची पेनल्टी तर दिलेली आहे.
बॅटिंग करणारा नाईट रायडर्सच्या टीमला शार्दूल आणि हर्षदची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळू शकेल. तर समोरच्या दिशेला बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला बघायला मिळणार आहे. बॉलर नेम विक्रांत. स्ट्रायकरच्या कॅप्टनना पुन्हा सूचना आहेत की आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉस कडे मार्गस्थ व्हा. आपण तिथून अजिबात तिथे हात वारे करू नका, इशारे अजिबात देऊ नका. टॉस करण्यासाठी सरळ तुम्ही टॉस का बॉस कडे मार्गस्थ व्हा. मॅचला सुरुवात होते. मिस्टर शार्दूल आता बॅटिंग मार्क वरती असतील. एक दर्जेदार प्लेयर. तर समोरच्या दिशेने आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती फौजान असणार आहे. फौजान गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. मॅचला सुरुवात होते 38 धावांचा पाठलाग बॅटिंग करणार. पहिलाच बॉल होता. पहिल्या बॉलवरती मोठा फटका खायचा होता. बॅट बॉलचा तिथे आता संपर्क नाहीये. आमचे जे ऑफिशियल्स म्हणजे मकबूलबाई जे आहेत ते दापोली क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त अंपायर आपल्याला संपूर्ण स्पर्धेच्या या गावचे अगदी प्रतिष्ठित प्लेयर देखील आहेत. अफजान गोलंदाजी ट्रॅकवरती पुढचा बॉल टाकताना तो बघायला मिळेल. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉल वरती देखील चेंडू सरळ डिक्लर झोन कडे चाललेला आहे. चांगला फटका आहे तिथे. 2 रन्स मिळतील. पहिला बॉल बघितला. पहिला बॉल बिंदी होता. डॉट बॉल आला. त्याच्यानंतर पुढचा जो चेंडू होता ना त्या पुढच्या बॉलवरती आपण पाहिलं तर दुहेरी धावांचा तो स्ट्रोक खेळला गेला. आणि येणारा फौजांचा पुढचा जो बॉल असेल कोणतं मोठं संकट घेऊन येऊ शकतो का शार्दूलच्या विरोधामध्ये. ओ यावेळेला आपण बघतोय तर काय घडलंय. आणि तिथे आय थिंक हिट विकेट झालं की काय बॅटर्स. शार्दूल मात्र सरळ स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर जातील. एक इम्पॉर्टंट विकेट तुम्हाला मिळालेली आहे. बॅटर नेम शुभमला बॅटिंगसाठी इथं पाठवलं जाते. नंबर 4440 आपण पाहतोय तर शुभम बॅटिंगसाठी आता असेल नंबर 3 वरती. जो शार्दूल होता स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर गेला. त्याच्यानंतर मात्र आता बॅटिंगसाठी या फलंदाजाला पाठवलं जाते. शुभमने ज्यावेळेला बॉलिंग केली होती अगदी काबिले तारीफ कौतुकास्पद ती गोलंदाजी आपण बघितली. तर समोर आता मात्र फौजान तयार असणार आहे. फौजांना प्रभावित करणारे चेंडू टाकले. सुरुवातीचे तिन्ही बॉल जे आहेत ना योग्य टप्प्यावरती होते. शार्दूल सारख्या फलंदाजाला प्रवृत्त केलं की मोठा फटका खेळा तुम्ही. ते शार्दूल मात्र हिट विकेट झाला होता. त्याच्यानंतर नंबर 3 वरती आता शुभम येतोय. शुभम आपल्या टीमसाठी किती मोठा कॉन्ट्रीब्युशन देईल येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल. ऑफला चांगला फटका आहे. चांगला अगदी कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. स्कोरबोर्ड मात्र जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. षटकातील अजून 2 बॉल्सचा खेळ मात्र बाकी असेल. इथे जर एखाद अजून विकेट आली ना तर मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. कदाचित बॅटिंग करणारा संघ थोडंसं प्रेशरमध्ये येऊ शकतो. त्याच्यासाठी अचूक टप्प्याचा बॉल तुम्हाला टाकावा लागेल. फिल्डिंगची पोझिशन एकंदरीत आपण बघतोय तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन देखील डीप मिड विकेट आहे. त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेगला लॉंग लेगच्या परिसरामध्ये शॉर्ट थर्डमॅन देखील या ठिकाणी तैनात केला गेला आहे. त्याचबरोबर सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक लावला गेला आहे. अगदी खूपच जवळ त्या विकेटच्या सिली मिड ऑफ पुढचा बॉल तिथे टाकला जाईल. प्रहार करायचा होता ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 रन्स या बॉलवरती आता मिळतोय.
दुसरी धाव घेण्यासाठी आता इच्छुक देखील फलंदाज नसणार आहे आणि तिथे मात्र संघाचा स्कोर 5 आहे आकड्यावरती. शेवटचा बॉल आता शिल्लक असणार आहे. शेवटचा बॉल आता इथे शिल्लक असेल पहिल्या ओव्हरमध्ये. 38 धावा मात्र इथे थांबवायच्या आहेत. शोएब 11 या टीमला या इथे धावा थांबवतील का, रोखू शकतील का? इथे प्रहार करायचा होता, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. संघाचा स्कोरबोर्ड केवळ आणि केवळ 5 रन्स झालेले आहेत. एक महत्त्वपूर्ण विकेट आपण बघतो या ओव्हरमध्ये आलेली आहे. 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 33 रन्स मात्र बनवायचे आहेत. बॅटिंगमध्ये डीप खोली आहे.
समझ जाओ तौफीक। धावा 18 धावा। 18 गेंदों में 20 रनों की जरूरत।
बॉलर नेम विक्रांत टाइगर के कप्तान और दापोली 11 के कप्तान टॉस के बॉस में आने की कोशिश करें। बराए मेहरबानी विक्रांत टाइगर्स एंड दापोली 11 के कप्तान टॉस के बॉस में आने की कोशिश करें। 2 to go.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 34. 12 चेंडूमध्ये 4 धावाची गरज. इसी के साथ नाइट राइडर्स ने मैच जीत लिया है और इस मैच के नाइट राइडर के खिलाड़ी ओमकार पाटिल जो कि मैन ऑफ द मैच के हकदार है,